मतचोरीवरून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा जोरदार हल्लाबोल। कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात दलित आदिवासींची नावं जाणीवपूर्वक वगळली। राहुल गांधींचा आरोप, प्रत्यक्षात नावं वगळलेल्या मतदारांना समोर आणलं। महाराष्ट्राच्या राजुरा मतदारसंघात 6,850 मतं वाढवण्यात आली। आयोगाला आम्ही सर्व पुरावे दिलेत। निवडणूक आयुक्तांनी एका आठवड्यात डेटा द्यावा, काँग्रेस नेते राहुल गांधींची मागणी। राहुल गांधी धडधडीत खोटं बोलतात, त्यांनी आयोगाकडे पुरावे का दिले नाहीत? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। तर ॲफिडेव्हिट सादर न करता फक्त खोटे आरोप करण्याचा प्रयत्न, एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर। राहुल गांधी यांच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं उत्तर, राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन। मतं ऑनलाईन हटवता येत नाहीत, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। नुसतं नाव लावल्यानं कोणी ब्रँड बनत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। भाजप ब्रँड नाही तर ब्रँडी, राऊतांचं प्रत्युत्तर। या ब्रँडीला नशा सुद्धा नाही, राऊतांचा टोला। मराठी महापौरवरून मनसे आणि भाजपमध्ये कलगीतुरा, मुंबईचा महापौर मराठीच होणार। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं वक्तव्य, तर महापौर मराठीच असेल पण महायुतीचा असेल, भाजपचं प्रत्युत्तर। 75 नंतर मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना सुद्धा थांबा म्हणू शकत नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे, पवारांचं विधान। स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपी उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। गेल्या 3 वर्षांपासून एकटाच राहतोय आरोपी, मानसिक स्थिती ठीक नसल्याची शेजाऱ्यांची माहिती। वनमंत्री गणेश नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडनं याचिका, अधिकाऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याचा आक्षेप, तर आम्हाला काहीही फरक पडत नाही, गणेश नाईकांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅजेट संदर्भातील GRला आव्हान देणारी विनीत धोत्रेंची याचिका हायकोर्टानं फेटाळली। जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही, हायकोर्टानं केलं स्पष्ट। मनोज जरांगे पाटलांचा चलो दिल्लीचा नारा, मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीमध्ये घेण्याची घोषणा, तर जरांगेंनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला गेलं पाहिजे, लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला। शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र देणं कायद्यानं मान्य नाही, छगन भुजबळ यांचा मराठा GRला विरोध, खोटी कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असल्याचाही आरोप। एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाजाचे सुंभरान आंदोलन, तर आदिवासी प्रवर्गामध्ये आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबादला जाऊन बंजारा समाजानं आरक्षण घ्यावं, आदिवासी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे याचिका दाखल, नांदेडी मठ, वंतारा आणि राज्य सरकारची याचिका, उद्या सुनावणी घेण्याची विनंती। शनिवारपासून बंद होणार मुंबईतील मोनोरेल सेवा, लवकरच मोनोरेल सेवा नव्या रूपात मुंबईकरांच्या भेटीला, मुंबईमध्ये धावणार 10 नव्या अत्याधुनिक मोनोरेल। कोकणच्या रोरो सेवेला दसऱ्याचा मुहूर्त, तिकीट दर 2,500 ते 9,000 पर्यंत असण्याची शक्यता, जयगड आणि विजयदुर्गचा थांबा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, अक्कलकोट गुलबर्गा महामार्गावरती पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प झाल्यानं अक्कलकोट गाणगापूरचे प्रवासी अडकले। कल्याण डोंबिवली महापालिका सेवेची दयनीय अवस्था, बसमधील काच सुटून रस्त्यावर पडली, महिलेच्या पायाला दुखापत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल प्रसाद पुरोहितांसह 7 निर्दोष आरोपींना हायकोर्टाची नोटीस, स्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIAला ही नोटीस, 6 आठवड्यांनंतर होणार पुढची सुनावणी। अमेरिका 30 नोव्हेंबर नंतर भारतावरील 25% अतिरिक्त कर हटवू शकते।
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा दावा, दोन्ही देशातील व्यापारी संबंध सुधारण्याचा विश्वास. शाहरुख पुत्र आर्यन खानचं बद्दास बॉलिवूड नव्या सीझनद्वारे लॉन्चिंग. मुंबईतल्या स्क्रीनिंगला बॉलिवूडची हजेरी, अंबानी दाम्पत्याचीही उपस्थिती.